आम्ही हे चिकन धुवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये दही दही लावते ना, चिकनला दही लावून घ्यायचे. हा, सगळं सांगा. ऐकाय भेटेल की नंतर. हळद टाकलेली आहे आणि इकडे एक पोरग झोपले, ते चढीवर दाखवू का? हे मीठ मीठ टाकलेले. बनवायचं कुठलं कुठेही ना, आता सुरुवात केली. नाही, प्रत्येक स्टेप दाखवायला पाहिजे नाही का? नाही स्टार्टिंग पासून मधलं आदलं नाही. हे काय टाकले? कांदा लसूणची पेस्ट. कांदा लसणाची पेस्ट. बोल की मोठ्यानं. हिला तर आता मग तोंड दाखवीन. मग बोल की मोठ्यानं. नाही तोंड दाखवत तुझं. दाखवू? हा सांग. हे बघा, हिला इतकी लाज वाटते. ही मागाशी पण म्हणली माझं तोंड दाखवू नका, आणि आता तर पदर घेऊनच बसली. हा, भाऊजाई माझी, तिची छोटीशी मुलगी, छोटीशी भावली वाणी मुलगी. आणि ही आई बघा अशी बसली. अशी कुठं बाई बघितली का तुम्ही अशा मडक्याची? ऐक सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. तेलाची बाटली मी 10 वाले आणले. कांदा कापून घेतलेला आहे. टमाटर कापलेला आहे. 2-3 टमाटर होते तेवढेच कापले. आणि ह्या खडा मसाला, चिकन मधले मसाले तुम्हाला दाखवलेले आहेत मगाशी. आणि हे पाणी उकळवायला ठेवलंय, तांदूळ उकळवून घेण्यासाठी. भात खळखळून शिजला पाहिजे. खडा मसाला टाकलेला आहे. आणि आता आपलं पाणी उकळलेलं आहे, त्यात आता हे खडे मसाले घातले आणि थोडासा लिंबाचा रस आणि लिंबू टाकायचा. लिंबू तसाच टाकलं, जेणेकरून आपलं भाताचा रंग पांढरा शुभ्र, भात आपला साधं बोलला तर चालतंय, पांढरा शुभ्र आपला भात दिसला पाहिजे. लिंबानं सफेद होतो का भात? हो. हा, कलर उतरतो ना तेजपत्त्याचा, लवंगचा. मग ते तांदूळ काळपट नाही दिसावं त्यासाठी लिंबाचा रस टाकायचा. पण तुम्ही लिंबाची फोडच टाकून दिली. आपण परत काढायची ते. तर आता हे तांदूळ घातलेले. तांदूळ भिजत ठेवलं होतं ना? हा, तांदूळ आपल्याला अर्धा पाऊण तास भिजत ठेवायचा. आणि आता हा तांदूळ फक्त 70% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. असा हातात घेऊन बघायचा तांदूळ. भात तुटला की तो काढायचा तांदूळ. जास्त शिजला तर आपली बिर्याणी बिघडू पण शकते, म्हणून तो 70% शिजवून घ्यायचा. एवढा हळू बोलल्यावर कसं ऐकू यायचं? तर आता बघा भात शिजून आलेला आहे. आता आपला हा भात 70% शिजलेला आहे. आपण हाताने बघू शकतो शिजलेले. हा असा मोडला जाते. आता आपण याला गाळून घ्यायचं आहे. जास्त शिजवू नका. जास्त शिजवलं बिर्याणी आपली तुमची बिघडू शकते. काय शकता? आता लगेच होय घर बैठू काय सगळ्यांना वाटतेस का काय? हा, मला दिली अस्तरला पैसे नाही. रुद्र तिथला टॉवेल दे रे तुझ्या मागचा. ते पण तर भात उकळलेला आहे आणि बिर्याणीला खूपच लोक आलेले, त्यामुळे टेन्शन आलेलं आहे आम्हाला खूप. हे बघा इथं बस ही बया तोंड लपवून घेते बघा सारखी. ही माझी चुलती आहे, मोठी आई माझी, माझी मोठी आई.
आणि हे भैया ना एकदा तरी दिसलच तुम्हाला, ते तोंड लपवून ठेवते ती. हा कशाच पोरे, तू मागणं ढकलू नकोस तिथं बस. झालेलं आहे आता काय. आता इकडे कांदा तळून घेतलेला आहे. कांदा तळून फक्त घ्यायचा आहे ना. कांदा तळून बघा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. चिकनला हे सगळं मसाले लावलेले आहेत त्याच्यात. तर आता कसं होईल, मोठा व्हिडिओ खूप होतो त्यामुळे तुम्हाला पटापट सांगते मी. तर हा कांदा तळून फक्त त्याच्यामध्ये मिक्स करायचा. मग पुढं काय असते बघूया, मलाही माहिती नाही. एक कांदा तळलेला ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आता फोडणीला काय काय टाकणार आहे. तेल सारख्या बदलतात, मग अशी दुसरी होती नाही, पण मी कुणाचं तोंड नाही दाखवलं, नुसतं टोपण म्हणून तुम्ही सुशिक्षित बोला. मला ऑर्डर यायच्या तुझं तोंड दाखव, सगळे दाखवते मग. हा बघा 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 वाकडं या बाई इकडं. तर ही माझी बहीण आहे. दिसते की थोडीशी. हे बघा बिर्याणी बनवते. आता कांदा घातलेला आहे गरम तेलामध्ये. कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा झाला की मग टमाटर. बहीण म्हणजे दुसरी आईच असते. आपल्या बहिणीच्या हातचं खायला भेटणं लय नशीब असते. आईच्या मागाला आपली माय माहेर करणार एक बहीणच असते. तुम्ही कुठून व्हिडिओ हा बघताय ते सांगा कमेंट मध्ये, कारण ती सातारामध्ये राहायला आहे. तर कुणाला बिर्याणीची ऑर्डर द्यायची असेल तर तिला देऊ शकता. पण बिर्याणी एक नंबरच बनवणार. तर सातारामध्ये राहायला आहे. त्या कमेंटमध्ये ज्याला ऑर्डर द्यायची का नाही त्यांनीच म्हणजे सांगा, म्हणजे त्यांना तसं म्हणजे त्यांना तसं. अगं पडीन ना मी बिर्याणी खायासाठी या पोरीला बघा किती आतुरता झाली. पोरी माझ्या पाठीवर उभी राहते, मला ढकाल ती बिर्याणीच्या टोपात. हिला माझी बिर्याणी खायची. तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता सातारामध्ये कुठून असाल तिथून. तर ते खरंच एकदम एक नंबर चविष्ट बिर्याणी बनवते. दम बिर्याणी मला कशी पाहिजे तशी त्या पद्धतीनं. तुमचं मटेरियल असेल किंवा नसेल तर पण ती आणून बनवून देऊ शकते. तसं त्या पद्धतीनं काय असेल हिशोब देऊ शकता. तर पुढं बघायचंय आपल्याला. वा 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 कसला भारी कलर आला या, एक नंबर. त्यात लाल भडक दिसते, त्यात नाही दिसणार रिअल मध्ये. सांगा तुम्ही. हे तळलेला कांदा आहे इथं कढईमध्ये. तळलेला कांदा आता ते टाकणार आहे. तर आपल्याकडं काय आता इथं सगळं नियोजन नसल्यामुळं कलर ही काय नाहीये. कांद्याचा कलर नसल्यामुळं तिनं बघा काय आयडिया केली आहे. ग्रेव्ही काढलेली चिकनची ग्रेव्ही असते का नाही ती काढून तिनं म्हणजे केशर पाणीच बघा एकदम मस्त कसे तिनं डोकं चालवलं एकदम भारी. आमच्या जावायचं थराचे करायचे नाशिक एक बार तर बुंदीसारखीच केली. तिनं कांदा वेगळा ठेवलेला आणि हे चिकनचा रस्साची ग्रेव्ही निघालेली ती. कारण कलर नसल्यामुळं ऐन वेळ कुठं आणणार, दुपारची दुकानं पण बंद असतात त्यामुळं असं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे.
खूप छान असा वास यायला लागलाय हा, सुगंध. आता थोडा दम पण द्यावा लागणार आहे. त्याशिवाय दम बिर्याणी म्हणता येणार नाही त्याला. खाली पात्र ठेवा. झालं आता अजून एकदा ते कांदा आणि ही ग्रेव्ही टाकायची राहिली. अख्खा दिवस जातो असल्या बिर्याणी जातोच. त्यात एका गॅसवर आहे ना ग सगळं, एकाच गॅसवर आहे ना शेगडी, नाही तर एकीकडे तांदूळ एकीकडे चिकन दोन्हीकडे मिळून होतं. झालं सगळं ओके झालं आता. चिकन नाही वरण टाकायचं. आतमध्ये खालीच होईल. खाली दम बिर्याणी करायची त्याला म्हणते दम बिर्याणी. जेवण दिले. तर अगदी जवळून दाखवते आले मुली तुम्हाला. शाळेतनं. बाकी? पप्पा नाही घरी. बरं का मला? नाही. ओके, बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. तर आता आपण खाऊन घ्यायची. आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. आता आपण वाढून घेऊया खाण्यासाठी. चला म्हणायला होती. बिर्याणी बनवायची. आता हे वाढून घेते. आडवा पकडा. वा 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 वा, कसलं भारी आहे बघा. भात पण बघू शकता कसा सुट्टा मोकळा शिजलेला आहे. वरण पांढरा भात घाला की. हे बघा आपले सजावटीसाठी आपल्याकडे कोथिंबीर इथं आमच्याकडे नाहीये.